ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येतं. यंदाही हे चर्चेत आले. त्याचं कारण म्हणजे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, सिगरेटची पॉकेटं आढळून आलेत. असे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आलेत. वसतिगृहात वास्तव करत असलेल्या परराज्यातील विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून मद्यप्राशन आणि सिगारेट ओढत असतात आणि त्याचा नाहक त्रास होत असल्यानं याच वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला. सगळ्यात महत्त्वाचं, मुलींच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणं आहेत. असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात असा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात येते. या गैरप्रकरणावर ॲक्शन घेत विद्यापीठ प्रशासनाकडून संबंधित विद्यार्थिनींवर दंडात्मक आणि लेखी हमी घेत कारवाई केली असल्याची माहिती पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी दिली.